बंडखोरांचं बंड शमवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात। मुख्यमंत्र्यांकडून बंडखोरांसोबत संवाद साधायला सुरुवात। अपक्ष अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांसोबत संवाद साधणार। मुंबईतील मनसेच्या 53 उमेदवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली। तुम्हाला ऑफर येतील, पैशाच्या आमिषाला बळी पडू नका, राज ठाकरेंचं आवाहन। तर रश्मी ठाकरे यांच्याकडून उमेदवारांचं औक्षण। विधानसभेचे अध्यक्ष विरोधी उमेदवारांना धमक्या देतात। संजय राऊतांचा राहुल नार्वेकरांवर आरोप। तर रडीचा डाव खेळणारे काहीही दावे करतात। नार्वेकरांनी आरोप फेटाळले। गुन्हेगारांना राष्ट्रवादीतून उमेदवारी दिली नाही। गजा मारण्याची पत्नी आणि आंधेकरच्या उमेदवारीवर अजित पवारांचं स्पष्टीकरण। तर काही जागा आरपीआय सचिन खरात गटाला दिल्याची दादांची माहिती। मित्रपक्षाने कुणाला जागा द्याव्यात हा त्यांचा प्रश्न। गुंडांच्या उमेदवारीवरती अजित पवारांचं वक्तव्य। तर अजित पवारांसोबत चर्चा करून सविस्तर बोलेन। रिपाईचे सचिन खरात यांची प्रतिक्रिया। पुण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेने सरसकट एबी फॉर्म दिल्यानं कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ। सबमिट केलेला फॉर्म दाखवायला सांगून तो फॉर्मच खाऊन टाकला। तर फॉर्म माझ्याकडून फाटला असं म्हणत उद्धव कांबळे यांच्याकडून मच्छिंद्र ढवळेंचा आरोप त्यांनी फेटाळला। मुंबईमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांनी डुप्लिकेट एबी फॉर्म जोडला। पक्षाने अधिकृत एबी फॉर्म दिला नसताना देखील बनावट एबी फॉर्म जोडल्यानं संभ्रम। निवडणूक आयोगाकडून शिल्पा केळुसकरांचा अर्ज वैध। पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी आणि शिंदेची शिवसेना एकत्र लढण्याची शक्यता। उदय सामंतांसोबत चर्चा करून जागांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू, अजित पवारांची माहिती। महायुतीची पहिली जाहीर सभा 3 जानेवारीला होणार। सभेला फडणवीस, शिंदेसह इतर महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार। वरळी डोममध्ये संध्याकाळी 6 वाजता बैठकीचं आयोजन। अहिल्यानगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेच्या 5 उमेदवारांचे अर्ज बाद। सर्वाधिक 54 उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्या शिंदे सेनेला छाननीमध्ये मोठा धक्का। मनपा निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी आज आणि उद्याची मुदत। बंडखोरांना थोपवण्यासाठी राजकीय पक्षांची कसरत। अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार सिद्धार्थ बनसोडेंच्या उमेदवारीला काँग्रेस उमेदवाराचा विरोध। गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना निवडून देऊ नका, उमेश खंदारे आक्रमक। मराठी महापौर होऊ नये म्हणून भाजप कामाला लागलीये। कृपाशंकर सिंह यांचं वक्तव्य अनवधानानं नाही, तर तो भाजपचा अजेंडा। संजय राऊतांचा भाजपवर आरोप। राऊत स्वतः पोपटलाल हिरव्या मतांवर जिंकण्याचा प्रयत्न करतात। भाजपच्या नवनाथ बन यांची टीका। तर ठाकरेंचा मुस्लिम मतांचा अजेंडा सर्वांना माहितीये, बन यांचा पलटवार। मुंबईचा महापौर मराठी आणि हिंदूच होणार, नितेश राणेंचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। तर ठाकरेंनी हिंदूंमध्ये फूट पाडण्याची सुपारी घेतल्याचंही नितेश राणेंची टीका।